आधी आईला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. दवाखान्यात नेलं, उपचार केले, आईला बरं वाटायला लागलं. घरी आणल्यावर तिला परत त्रास सुरू झाला. सोबतच वडिलांना सुद्धा. या दोघांच्या तब्येतीत सुधारणा होत होतीच, तेवढ्यात सीए असणाऱ्या मुलाला सुद्धा त्रास व्हायला लागला. एकाच घरात राहणाऱ्या तिघांना सारखाच त्रास होत होता. त्रास कशामुळे होतोय याचं निदान होत नव्हतं. काळजीत पडलेल्या मुलाने घराच्या किचनमध्ये हिडन कॅमेरे लावले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. घरात एकूण 4 माणसं, आई, वडील, मुलगा आणि सून. आजारी न पडणारी एकमेव व्यक्ती होती सून. आणि हिडन कॅमेरामध्ये चहात विषारी पावडर मिसळताना सापडली सूनच. पुण्यात काम करणाऱ्या पण कानपूरमध्ये राहणाऱ्या सीए सोबत नेमकं काय घडलं, त्याची बायको नेमकं काय प्लॅनिंग करत होती, ती नवऱ्याला सापडली कशी आणि सापडल्यावर तिने काय दावा केलाय, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कानपूर शहरातल्या रावतपूर भागात आई वडिलांसोबत राहणारा हिमांशू गुप्ता. काही वर्षाआधी त्याने सीएची डिग्री मिळवली आणि पुण्यात एका नामांकित सीए फर्म मध्ये जॉबला लागला. 30 जानेवारी 2024ला त्यानं घरच्यांच्या पसंतीनं कानपूर जवळच्या चकेरी भागात राहणाऱ्या ज्योती गुप्ता सोबत लग्न केलं. ज्योती चकेरीच्या सरकारी दवाखान्यात लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करायची. तर हिमांशूनं नवीन लग्न झालेलं असल्यानं कानपूरला जात घरूनच काम सुरू केलं. ज्योती हिमांशूच्या आई वडिलांची काळजी घ्यायची, त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या हातात आणून द्यायची, हिमांशू सोबतही वेळ घालवायची. तिच्या स्वभावामुळे नातेवाईकांमध्ये तिचं कौतुक व्हायचं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर ज्योतीचे वडील वारले आणि तिचा स्वभाव पूर्ण बदलला. ती हिमांशूच्या आईला एकेरीत आवाज द्यायला लागली, सगळ्यांशी उद्धटपणे बोलायला लागली. एवढंच नाही तर ती दिवसभर मोबाईलमध्ये क्राईम पेट्रोल बघत बसायची. वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसल्यामुळे त्याशी वागत असेल, काही दिवसात ठीक होईल असं हिमांशूला वाटलं. पण ज्योतीच्या वागण्यात फरक पडत नव्हता. अशातच हिमांशूच्या आईची तब्येत अचानक खराब झाली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. उपचार केल्यानंतर रक्ताच्या उलट्या थांबल्या, पण हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर त्रास पुन्हा सुरू झाला. हिमांशूचं टेन्शन वाढलं, कारण त्याच्या वडिलांनाही अगदी तसाच त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दोघांच्याही ब्लड टेस्ट केल्या, तेव्हा हा त्रास विषारी रसायनाच्या सेवनामुळे झाल्याचं निदान झालं. हिमांशूने आई वडिलांनी जेवणात काही बदल केलेत का, बाहेरचं काही खाल्लंय का याची तपासणी केली, पण ते फक्त घरातलंच खात असल्यानं विषारी रसायन पोटात जातंय कसं हा प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर मिळायच्या आधीच मार्च 2025 मध्ये हिमांशू आजारी पडला. त्यालाही रक्ताच्या उलट्या झाल्या. सगळेजण उपचार घेत होते, पण फरक पडत नव्हता. का होतंय, कसं होतंय याबद्दल बराच विचार केला, पण हाती काही लागत नव्हतं. एक दिवस हिमांशूच्या आईनं त्याला सांगितलं, मी ज्योतीला चहात काहीतरी मिसळताना पाहिलं. हिमांशूनं ज्योतीला याबद्दल विचारलं, तेव्हा तिने सांगितलं, नातं चांगलं राहावं म्हणून मी चहामध्ये वेलची मिक्स करते. तिचं उत्तर ऐकून हिमांशू काही बोलला नाही, पण त्याला ज्योतीवर शंका यायला लागली. घरात राहणाऱ्या 4 माणसांपैकी 3 आजारी पडले होते. फक्त ज्योतीलाच कुठलाही त्रास होत नव्हता. तिलाच हिमांशूच्या आईने चहात काहीतरी मिक्स करताना पाहिलेलं. मग हिमांशूने ज्योती स्वयंपाक करताना किंवा चहा बनवताना काही मिक्स करते का हे पाहण्यासाठी किचनमध्ये 2 हिडन कॅमेरे बसवले, ज्यात ज्योतीच्या दिवसभरातल्या हालचाली रेकॉर्ड झाल्या. मग त्याच रात्री उशिरा हिमांशूनं कॅमेराचं फुटेज चेक केलं. त्यात एका सीनमध्ये ज्योती हिमांशू आणि त्याच्या आई वडिलांसाठी चहा बनवताना दिसत होती. तिनं आधी भांड्यात पाणी टाकलं, नंतर त्यात चहा पावडर आणि साखर टाकली. जेव्हा चहाला उकळी आली तेव्हा ज्योतीनं आजूबाजूला पाहिलं. कोणी नाहीये हे बघून कपड्यांमध्ये लपवलेली कागदाची एक पुडी काढली आणि त्यातली पावडर चहाच्या भांड्यात टाकली. हिडन कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला हा सीन बघून हिमांशूला धक्का बसला. एवढ्या दिवसांपासून त्याला त्याच्या आई वडिलांना होणारा त्रास, रक्ताच्या उलट्या या आपलीच बायको बनवत असलेल्या चहामुळे होत असल्याचं त्यानं आपल्या डोळ्यांनी पाहिलं. पण त्याने ज्योतीला लगेच जाब विचारला नाही. त्याने हिडन कॅमेरे सुरू ठेवले आणि आणखी काही वेळा ज्योती त्याला चहामध्ये पावडर टाकताना दिसली. त्यानं लागली ज्योतीच्या माहेरच्यांना या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं. जुलै 2025च्या शेवटच्या आठवड्यात ज्योतीचा भाऊ शुभम, त्याची बहीण कोमल, भाऊजी आणि काका हिमांशूच्या घरी आले. त्यानं त्या सगळ्यांना ज्योतीचे व्हिडिओ दाखवले. ते बघून त्यांनी हिमांशूची माफी मागणं अपेक्षित होतं, पण या उलट ज्योतीच्या घरचे हिमांशू सोबत भांडायला लागले. त्यामुळे हिमांशूनं कंटाळून ज्योतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्योतीच्या घरचे यासाठी तयार झाले, पण नंतर ते ज्योतीला माहेरी घेऊन जायला निघाले. हिमांशूनं तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. एवढं सगळं झाल्यावरही हिमांशूनं स्वतःहून कॉल करत ज्योतीला परत घरी बोलवलं, पण ती आली नाही. इकडे ज्योतीने केलेला चहा पिणं बंद केल्यापासून हिमांशू आणि त्याच्या आई वडिलांची तब्येत सुधारत होती.
पण अचानक ज्योतीचा भाऊ शुभम हिमांशूच्या घरी आला आणि 70 लाख दे नाहीतर तुझ्यावर हुंड्यासाठी छळ केल्याची केस करीन अशी धमकी दिली. हिमांशूनं त्याला स्पष्ट नकार दिला. मग चिडलेला शुभम हिमांशूला लग्नात मिळालेली 4 व्हीलर घेऊन गेला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्योतीनं हिमांशू आणि त्याच्या आई वडिलांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली. पण हिमांशूनं आपल्यामुळे ज्योतीला त्रास नको असं म्हणत पुरावे असूनही तिच्या विरोधात तक्रार दिली नाही. त्याचे आई वडीलही शांत राहिले, पण ज्योती आणि तिच्या घरचे शांत नव्हते. धमक्या देऊनही हिमांशू पैसे द्यायला तयार होत नव्हता, म्हणून ज्योतीच्या घरच्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी हिमांशूला जून 2026 मध्ये चकेरी पोलीस स्टेशनला बोलवलं. तेव्हा ज्योतीनं हिमांशूच्या घरी परत जाण्याची इच्छा बोलून दाखवली, पण हिमांशूनं तिला तू चहामध्ये काय आणि का मिक्स करत होती हे सांगितल्याशिवाय तुला घरी नेणार नाही असं उत्तर दिलं. पण ज्योतीनं त्यावर उत्तर द्यायला नकार दिला. हिमांशूनं तिला घटस्फोट घेऊन वेगळं होण्यासाठी पुन्हा विचारलं, पण तिनं त्याही गोष्टीला नकार दिला. ज्योती आणि तिच्या कुटुंबानं पुन्हा हिमांशूला धमक्या द्यायला सुरुवात केली. ज्योतीच्या कुटुंबाचा जाच वाढत गेला. तेव्हा त्रासलेल्या हिमांशूनं 23 जुलै 2026 ला कानपूरच्या पोलीस कमिशनरना भेटून ज्योती आणि तिच्या घरच्यांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. ज्योतीनं चहात विषारी पावडर मिसळतानाचे हिडन कॅमेरामधले व्हिडिओ सुद्धा त्यानं पोलिसांना दिले. पण तक्रार दाखल झाल्यानंतर ज्योतीने या प्रकरणात वेगळाच पवित्रा घेतला. तिनं हिमांशूनं केलेले आरोप फेटाळले आणि त्याच्यावरच गंभीर आरोप केले. ती म्हणाली, मी चहामध्ये कुठलेही विष मिसळत नव्हते, मी फक्त हळद आणि लवंग मिक्स करायचे. असं करायला मला स्वतः हिमांशूनंच सांगितलं होतं. हिमांशूला बंगळुरूमध्ये राहणारी एक मुलगी आवडायची, त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. त्यानं मला बाजूला करण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवला होता. हिमांशू आणि त्याचे आई वडील मला माहेरून पैसे मागायला लावायचे, मी नकार दिला की मारहाण करायचे. एके दिवशी हिमांशूनं मला इंस्टाग्रामवर सासूला वश करण्याचे उपाय सांगणारा व्हिडिओ पाठवला आणि मग किचनमध्ये हिडन कॅमेरे बसवले. त्यानं पाठवलेल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी लपून चहात हळद आणि लवंग घातली. हिमांशूनं त्याचेच व्हिडिओ बनवले. आता मी त्याच्या आणि त्याच्या घरच्यांविरोधात दिलेल्या तक्रारीत चार्जशीट दाखल झाली, म्हणून तो माझ्यावर दबाव टाकण्यासाठी हे व्हिडिओ व्हायरल करतोय असा ज्योतीचा दावा आहे. सगळ्या प्रकरणात पोलिसांपुढचंही आव्हान वाढलंय. पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी तपास सुरू असल्याचं आश्वासन देण्यात आलंय. पण या प्रकरणाचं गूढ कायम आहे. जर ज्योती चहात विषारी पावडर टाकत होती तर हिमांशूने पहिलाच व्हिडिओ मिळाल्यानंतर तिला थांबवला का नाही? बायको आई वडिलांच्या चहात विष टाकते हे समजल्यानंतरही तो पोलिसांकडे का गेला नाही? तक्रार द्यायला त्यानं वर्षभर वाट का पाहिली? सोबतच ज्योतीने चहात हळद टाकली असती तर हिमांशूच्या आईच्या लक्षात आलं असतंच की. त्यामुळे हे गूढ कायम आहे. विषय विषाचा आहे तर कारण काय? हुंडा, त्रास, क्राईम पेट्रोल की भलतंच काही?